नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत असा अंड्याचा रस्सा बनवणार आहोत. अंड्याचा रस्सा तर सर्वच बनवत असतील, पण एकदा अशा पद्धतीने हा अंड्याचा रस्सा बनवून बघा. कधी-कधी काय होतं, अंडी फोडून रस्सा बनवतो त्यावेळेला अंडी सर्व कालवणामध्ये म्हणजे रश्श्यामध्ये विरघळली जातात. तसं न होता एकदा अशा पद्धतीने हा अंड्याचा रस्सा बनवून बघा. तुम्ही बनवलेला अंड्याचा रस्सासुद्धा असाच होईल. अंड्याचा रस्सा बनवण्यासाठी इथे आपण कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे. 2 कांदे आणि अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. कांदा खोबरं छान लालसर होईपर्यंत परतून घेतलेलं आहे. कांदा खोबरं थंड झाल्यानंतर इथे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. कांदा खोबरं मिक्सरच्या भांड्यात काढून झाल्यानंतर एक छोटा आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसूण पाकळ्या, छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडंसं पाण्याचा वापर करून हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. वाटण हे छान बारीक वाटून घ्यायचं म्हणजे कालवण छान तयार होतं. पाणी वेगळं होत नाही आणि खोबरं वेगळं होत नाही. तर इथे वाटण छान तयार करून झालेलं आहे. पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण 1 मिनिटभर परतून घेणार आहोत. तेलावर कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते 1 मिनिटभर परतून घ्यायचं म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो आणि कालवण छान चवीला तयार होतं. तर इथे आपण आता 1 मिनिटभर कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते परतून झालेलं आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण परतून झाल्यानंतर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये 2 चमचे घरगुती लाल तिखट नसेल तर इथे कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. 2 चमचे घरगुती लाल तिखट आणि 1 चमचा आपण इथे गरम मसाला वापरलेला आहे. इथे मी मटण मसाला वापरलेला आहे. इथे तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता. पावडर मसाले आपण कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये 1 मिनिटभर परतून घेणार आहोत म्हणजे छान रस्सा तर्रीदार असा तयार होतो. इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर, मसाला एकदा परतून घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण तयार करून घेतलं. त्याच मिक्सरच्या भांड्यात पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं धुवून घेणार आहोत. इथे तुम्हाला अंड्याचा रस्सा कितपत पातळ किंवा घट्ट हवा आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. इथे आपण आता मसाला व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे. सुरुवातीलाच मिठाचा वापर करायचा म्हणजे रश्श्याला चव छान येते. इथे आपण आता मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर रस्सा एकदा ढवळून घेणार आहोत. रस्सा ढवळून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी रस्सा उकळून घ्यायचा आहे. रश्श्याला छान एक उकळ आल्यानंतर गॅस स्लो करायचा आहे. इथे पाहू शकता रश्श्याला छान एक उकळ आलेली आहे. रश्श्याला उकळ आल्यानंतरच एक अंड फोडून आपण इथे रश्श्यामध्ये सोडणार आहोत. तर इथे आपण थोड्या अंतरावर अंडी फोडून एक अंड अशा पद्धतीने सोडणार आहोत. तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवर आपण इथे अंडी म्हणजे अंड्याचा रस्सा आहे तो छान उकळून घेणार आहोत. तर इथे आपण आता चमच्याचा बिलकुल वापर न करता झाकण ठेवणार आहोत 5 मिनिटासाठी आणि 5 मिनिटासाठी रस्सा छान उकळून घेणार आहोत. रश्श्यामध्ये अंडी सोडल्यानंतर लक्षात ठेवा चमच्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. जर अंडी सोडल्यानंतर लगेच चमच्याने ढवळलं तर मग अंडी पूर्णपणे विरघळली जातात. तर इथे आपण 5 मिनटं वाफ दिल्यानंतरच आपण चमच्याने इथे पाहू शकता अंडी अखंड आहेत आणि बिलकुल विरघळलेली नाही आहेत. मस्त गरमागरम वाफाळता भात आणि अंड्याचा रस्सा आणि बारीक चिरून घेतलेला कांदा असेल तर नक्कीच 2 घास जास्त जेवाल असा हा अंड्याचा रस्सा तयार होतो. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा अंडी फोडून अंड्याचा रस्सा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.